किसान सभेच्या लॉंग मार्चला आज चौथा दिवस। कसारा घाटातून शेतकऱ्यांची मुंबईकडे कूच। विविध मागण्यांकरता बळीराजाचा मोर्चा। कळवणमध्ये शेतीच्या वादातून शेतकऱ्यांच्या 2 गटात तुफान राडा। एकमेकांवर लाठ्या काठ्यांनी हल्ल्यात महिलेसह 4 जण जखमी। 3 वर्षांचा सुखी संसार एका रात्रीत कसा मोडला? सत्ता संघर्षावरील सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांचा सवाल। राज्यपालांच्या बहुमत चाचणी घेण्याच्या कृतीवर दर्शवली नापसंती। मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षनेते अजित पवार आक्रमक। मंत्र्यांना विधिमंडळाच्या कामकाजात रस नसल्याची टीका, तर मंत्र्यांना समज देणार असल्याचं उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन। साई रिसॉर्ट प्रकरणी सदानंद कदमांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर जामिनासाठी कदम यांचा कोर्टात अर्ज। जुन्या पेन्शनच्या मागणीकरता संप सुरू ठेवण्याचा कर्मचाऱ्यांचा निर्धार। संपामुळे कार्यालय पडली ओस, तर आरोग्य यंत्रणाही कोलमडली। मॅनहोलमध्ये साफसफाईसाठी उतरलेल्या 4घांचा गुदमरून मृत्यू। बारामतीतल्या खांडज या ठिकाणची घटना। मुंबईच्या लालबागमध्ये रहिवासी इमारतीमध्ये सापडला महिलेचा मृतदेह। पोलिसांकडून मृत महिलेच्या मुलीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू। कल्याण परिसरातून एनसीबीनं जप्त केला अंमली पदार्थांचा साठा। 40 लाखांचं 1 किलो चरस जप्त। उन्हाची झळ प्राण्यांनाही। कात्रजमधील उद्यानात जानकी आणि मीरा हत्तीणीनं लुटला पाण्यात डुंबण्याचा आनंद।